श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर हा व्ह्यू आहे मावशीचा. तर छोट्या मावशीकडे गेलो होतो मुक्कामासाठी. तर गावाला जायचं होतं, म्हणजे देवाला जायचं होतं आम्हाला. तर तिच्या घरी सवासणीचा कार्यक्रम होता, तर तिथे गेलो होतो. तर हे हिरवीगार झाडी आणि हे पाहून मन असं कसं प्रसन्न वाटतं ना. आणि त्यामध्ये पाऊस खूप छान वाटत होतं. तर रात्री मुक्काम तिथेच केला आणि सकाळी उठलं 3:30 वाजता. तिथे घाई आवरलं आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो. 3:30 वाजता उठून आम्ही जाणार होतो जेजुरीला. तर जेजुरी म्हटलं की आपलं कुलदैवत महाराष्ट्राचं खंडोबा यांचं आठवण येते. तर जेजुरीचा खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे कायम या मंदिरात एवढी गर्दी असते. आणि आम्ही पोहोचलो होतो तिथे 6:30 वाजता, म्हणजे 6 वाजताच पोहोचलो होतो. अंधारच होता तेव्हा, त्यामुळे गर्दी खूप कमी होती. तर आम्ही तिथे भंडारा वाटी घेतली आणि त्यानंतर पायऱ्या चढायला सुरुवात केली सर्वांनी. त्यामध्ये माझी मोठी मावशी, छोटी मावशी, माझे आई वडील आणि भाऊ, मावस भाऊ, यांच्या बायका, यांचे मुलं सर्व होते. तर खूप मजा करत चाललो होतो आम्ही. तर मस्त मजा करत चाललो होतो. आता याच्यामध्ये सर्व एजचे होते, त्यामुळे कोणी पुढे पळत होतं तर कोणी पाठीमागे राहत होतं. तर बसत उठत सर्वांचं काही, कोणी बसत होते, कोणी उठत होते, मग चालत होतो आम्ही असंच. तर त्यानंतर म्हणतात ना, या मंदिरात जाण्यासाठी 9 लाख पायऱ्या चढाव्या लागतात असं मानलं जायचं. मात्र या गडावर जाण्यासाठी 9 लाख पायऱ्या चढाव्या लागतात असं म्हणतात, पण 9 लाख पायऱ्या नाही आहेत या गडावर. 385 पायऱ्या आहेत या गडावर जाण्यासाठी. तर 385 पायऱ्या मी मोजल्या, तर 385 पायऱ्या भरतात. आणि म्हणतात की 9 लाख पायऱ्या यामुळे बोलतात तिथे, कारण 385 पायऱ्या बांधताना 9 लाख दगड वापरण्यात आले होते. त्यामुळे त्याचा उल्लेख 9 लाख पायरी म्हणून केला जातो. तर इथे हजारो भाविक भक्त रोज येत असतात. नवीन लग्न झालेली जोडपी दर्शनाला येत असतात. पती पत्नीला उचलून घेतो, पायऱ्या चढून घेतो. खंडोबाच्या नावाने भंडारा उधळून हे जोडपे आशीर्वाद घेतात. त्यानंतर घरी गेल्यावर खंडोबाचे जागरण गोंधळ घालतात. त्यामुळे या देवावर अनेकांची मोठी श्रद्धा आहे. आणि त्यातली त्यात सोमवती अमावस्येला या मंदिरात खूप गर्दी असते. त्यावेळेस तर नंबर लागतच नाही. फक्त इथे येऊन दर्शन बाहेरून घेऊन जातात भाविक लोक. आणि भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करताना म्हणजे तेच तळी भंडार करता असं बोललं जाते की येळकोट जय मल्हार. तर हे तर सर्वांनाच माहीत आहे. तर खूप छान वाटतं इथं आल्यानंतर, खूप करमतं. आणि त्यातले त्यात आम्ही एवढ्या सकाळी आलो होतो तरीसुद्धा एवढी गर्दी होती तिथे. तर पण झालं आमचं दर्शन, खूप छान झालं. दरवेळेस आम्हाला बाहेरून दर्शन घ्यावं लागायचं, पण ह्यावेळेस आमचं दर्शन आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन झालं. खूप मन प्रसन्न झालं आमचं. तर मस्त आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले. आणि अजून काही पाठीमागून मावशी वगैरे सर्वजण काही अजून पाठीमागून येत होते. ते येऊन बसलो. तर हे पूर्वाभिमुख देवळासमोर 7 मीटर व्यासाचे पितळी पत्र्याने मडवलेले मोठे कासव आहे. तर इथेच तळी भंडार वगैरे केला जातो सर्वांचा तळी भंडार इथेच होतो. तर त्यातले त्यात आम्ही आतमध्ये गेलो गाभाऱ्यामध्ये. तर इथं काय आतमध्ये व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे अलाउड नाही आहे, पण तरी थोडंसं घेण्याचा प्रयत्न केला मी. तर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये खंडोबारायांची मूर्ती आहे, म्हाळसा, मणिमाला. तर अशा 3 सुबक मूर्ती आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. तर तलवार ही तिथे त्या तलवारीची अशी कथा आहे, म्हणजे आहे तिथे. तर देवाच्या आतमध्ये तिथे ते मंदिरातच आहे तलवार. तर तलवार उचलण्यासाठी एक विशेष असा खेळ खेळला जातो दरवर्षी तिथे. तर जो माणूस हा तलवार जास्त वेळ उंच उचलून धरतो त्या व्यक्तीला बक्षीस देण्यात येतं दरवर्षी.
तर दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा भरते इथे, तर सोमवती अमावस्येलाही भरते. तर अशी कथा आहे. तर त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आणि इथे जिथे कासवाचे हे आहे तिथे आम्ही तळी भंडार वगैरे केला. सर्वांनी तळी वगैरे भरून घेतली आणि थोडा वेळ थांबलो तिथे. तर तळी भंडार वगैरे झाल्यानंतर मग आम्ही परत पाठीमागे दर्शन वगैरे करायला गेलो. तर सर्व मंदिर फिरून आम्ही दर्शन वगैरे घेतले. तर खूप काही पाहण्यासारखं आहे, दर्शन घेण्यासारखं आहे. तर आता सर्वांचं चाललं आहे, सर्वांनी जे देव आणले होते घरून तर इथं आणून त्यांना आसन दिलं जातं. आसन दिल्यानंतर त्यांचे तळी भंडार वगैरे होतो. तर चाललं आहे आता इथे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. तर तळी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. गडबडीमध्ये काहींनी टोप्या पण नव्हत्या घातल्या, कारण आम्हाला पुढे पण देवाला जायचं होतं. तर इथे एक खूप मोठी शिळा आहे. तर ते म्हाळसा देवीची शिळा आहे असे म्हणतात इथे. तर त्याचे दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि त्यानंतर आम्ही विष्णुपदी वगैरे आहे तिथे. तर विष्णुपदाकडे गेलो, विष्णुपदीचं दर्शन घेतलं. तर इथं खूप काही पाहण्यासारखं आणि खूप काही सांगण्यासारखं आहे. आता थोड्या याच्यामध्ये नाही सांगू शकत. तर म्हाळसाला आम्ही कुंकाचा मळवट भरला आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर इथं विष्णुपदी म्हणून आहे. तर इथं आमच्या ज्या जोड्या आलेल्या होत्या भाऊ भाऊजाईच्या, तर हा मावस भाऊ आहे सगळ्यात छोट्या मावशीचा मुलगा आणि त्याची ही फॅमिली. तर त्यांना विष्णुपदी करायची होती. तर म्हणतात इथे विष्णुपदी केलेली चांगली असते. तर त्यांनी विष्णुपदी केली. ती सांगत होती भावाला कसं करायचं ते. आणि त्यानंतर त्यांचा विष्णुपदी झाल्यानंतर मोठ्या भावाने, म्हणजे मोठा मावस भाऊ आहे तर त्यांच्या फॅमिलीने केलं विष्णुपदी. त्यानंतर आम्ही, कारण मागून आवाज येत होता खूप, कारण आम्हाला बोलवलं होतं, खूप गडबड चालू होती, कारण आम्हाला दुसऱ्या पण देवाला जायचं होतं पुढे. तर मग सगळे मोठे ओरडत होते, अरे आवरून घ्या, अरे आवरून घ्या, किती वेळ लावताय. मग तोच टाईमपास चालला होता, पण घेतलं. म्हटलं काय परत येणं होत नाही सारखं. तर चाललं होतं. दर्शन वगैरे झाले. त्यानंतर आम्ही निघालो. नंतर कौल लावायचा होता. तर म्हणतात इथं कौल लावलेलं चांगला असतो. तर मावशीने कौल लावला. त्यानंतर आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघलो सोबत सगळे. तर इथं खूप काही मस्त सजावट वगैरे केलेली आहे. हे मी तर पहिल्यांदाच पाहिलं. इथं खूप छान असं शिवाजी महाराजांचा वासरू आणि गाई त्यांची प्रतिमा होती, शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. तर खूप काही पाहण्यासारखं होतं. पण शिवाजी महाराजांचा प्रतिमा एवढी छान होती, खूपच मोठी होती ती काही मला व्यवस्थित घेता आली नाही. तर हे म्हणतात हे बाणाईचं जागा आहे इथे. तर बाणाईने इथे त्यांची मेंढरांची वगैरे जागा दाखवलेली आहे. तर ही बाणाईची मेंढरं आणि त्यांचं मंदिर, बाणाईचं हे मंदिर आहे. तर त्याचं मंदिराचं बाणाईचं आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही खाली आलो. तर पाहते काय आमचे स्वामी मला दिसायला भेटले. तर महाराजांच्या मूर्त्या वगैरे ते खूपच छान होत्या, महाराजांची प्रतिमा वगैरे. सॉरी बरं का, माझ्याकडून मूर्ती केली. तर पुतळा आणि मूर्ती म्हणून आहे. तर सॉरी, ते माझ्या तोंडातून गेलं. तर महाराजांची प्रतिमा वगैरे आणि स्वामींची पण प्रतिमा वगैरे पाहून आम्ही त्यांचे दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे आलो. तर पुढे आल्यानंतर आम्हाला जेजुरीला जी भाविक चालले होते भक्त, त्यांनी दिंडी काढली होती. तर ते मंदिराला वेढा घालून दिंडी नेणार होते मिरवत. तर खूप काही पाहण्यासारखं होतं आणि खूप काही सांगण्यासारखं पण होतं. पण वेळ थोडा होता म्हणून जेवढं घेता आलं तेवढं घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून.